श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. नाथांच्या चरणी श्रद्धा अर्पण करून केलेल्या पवित्र नवनाथ भक्तिसार या पारायणाचा आज 9वा दिवस आहे. मागील 8 दिवसापासून आपण श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या भावनेने या सेवेमध्ये सहभागी आहोत. नाथांच्या दिव्य चरित्राचे श्रवण करत असताना एक वेगळीच शांती आणि समाधान लाभत गेले. आज आपण 39 आणि 40 या 2 महत्वपूर्ण अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. या वाचनामधून त्यांचे योग सामर्थ्य, त्यांची निर्भयता आणि धर्मरक्षणासाठी उभे राहण्याची त्यांची शक्ती याचा प्रत्यय या अध्यायातून येतो. नाथांच्या दिव्य तेजापुढे देवतांनाही नम्र व्हावे लागले होते. म्हणून आजचे हे 2 अध्याय केवळ कथा म्हणून ऐकायचे नाहीत, तर नाथांच्या सामर्थ्यांचा, त्यांच्या कृपेचा आणि त्यांच्या चरणी आपली असलेली श्रद्धा याचा अनुभव म्हणून हे मनापासून श्रवण करायचे आहेत. चला तर मग आजच्या या पवित्र पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासेवदनं कंथा टोपीचमाला दंडकमंडलधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणारया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हव्यानी होता दाता आणि देवविता तूच समर्थानी चये जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्करधी प्रकोटोपै. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग उल्लंघन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसोनिया संसारात प्राचीनतौ नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। एक माळ शाबरी मंत्र जप। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः।
ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारं
अवधातारम अवानुचा नवम शिष्यम अवपश्यत्तात अवपुरस्तात अवतरत्तात अवदक्षिणत्तात अवच्चोर्ध्वातात अवधरात्तात सर्वतोमा पाहि पाहि समन्तात त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतीः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 39. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा कर्पूरवर्णा उरगभूषिता बोलवी पुढे ग्रंथार्था नवरसादी कृपेने 84 सिद्धपूर्ण. पुढे आता कथन चरपटी करीत तीर्थाटन कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशीहुनी जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करुण कुमारी दैवत पाहिले 12 मल्हारे हिंगलाज 12 लिंगे तेजपुंज सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी सहज मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रगटे अत्याद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावी पाहून या उपरी पाताळ भुवनी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे नमुनी उमापती पुढे चालला महाराज व्यान प्रयोगी भस्मचिमुटी चर्चोनिया निजललाटी तेने करुणी वातगती गमना ते दावी तसे मग आदित्यनामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे ऐसे करुणी गमन स्थिती लांघून गेला स्वर्गाप्रती तो प्रथम शृंगमारुती सत्यलोका पाहिले जाताची गेला विधी सभेत चतुराननाचे चरणवंदित वंदुनिया जोडुनी हस्त सन्मुख उभा राहिला विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोण आला योगाभ्यासी ऐसे बोलता ते घडीसी नारद उभा तय होता तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानना मग मुळापासून जन्मकथन तयापासी बदला तो एकोणी विधी सर्व वृत्तांत आनंदला अतिअद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी या परी होता कामना चित्ती तेथेची वेधली कृपामूर्ती की मणिकर्णिका स्नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्भव 12 एक संवत्सर येथे असावे त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळीक ऐसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ या परी राहता सत्यलोकात बहुत दिन लोटले परी चरपट आणि नारद मुनी वर्तती एकचित्ते खेळणी चैन न पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध या परी कथा पूर्वपारेसी नारद जातसे अमरपुरीसी तो सहस्रचक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी देखताची हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद ऐसे शक्राचे एकुणी शब्द मुनी क्षोभ पावला चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी म्हणे तेही समय तुझ लागुनी एक वेळा दाखविन तो सांप्रतकाळी चरपटमुनी विद्यापात्र प्रळयाग्नी ते पाहुणी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा म्हणे बांधवा एकवचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुमवाटिकाश्रम
पाहू क्रीडे कारणे. चरपट म्हणे अवश्यमुनी, चला जाऊ येची क्षणी. ऐसा विचार करुणी मनी अमरपुरी चालले. मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत. ते पाहुणी कमलोद्भोसुत चरपटा ते बोलत असे. म्हणे सख्या जाणे येणे आहे परंब, लंबितवाणी तरी गमन ऐसे चालणे, घडून कैसे येईल. चरपट म्हणे आम्ही मानव आमची हीच चाल काय करावे. तुम्हा पाशी असे चपल उपाव, तरी तेने करुणी मजण्यावे की. नारदे ऐसे शब्द ऐकून कार्यकामनी मोहित मन, मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली. कळा ती गमन स्थिती, चरपट हाते होता प्राप्ती. मग रधी सरिता भरती, तोय आनंदाचे लोटले. मग लवता डोळियाचे पाते, मनोवेगी अपूर्व असत. गगनचुंबित मार्गे अमरक्षितित, कुसुम वाटिकेत पातले. तव तेथे नाना तुरु विस्तीर्ण, गगनचुंबित विशालवन. ज्याच्या कुसुम सुगंधे करुण अमोघ पाशान मिरविती. मग कुसुम वाटी करता गमन, खेळती नाना क्रीडावचने. खेळता खेळता येती दुसण, पियुष फळे त्या ठाया. नारदासी म्हणे चरपटनाथ, फळे भक्षावी कामना होत. नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा. मग मन मानेल तैसे फळा, तोडून या तपोबळ. भक्षण करती एकमेळ, उभय सूत विधीचे पै. तयांच्या बीजसाली सांडून, पियुष रसासी करसी सेवन. ओपरी सांडून ते स्थान, अनेक स्थाने सेविती. तो ब्रह्मदेव देवतार्चनी, बैसता ठेवती पुढे नेऊनी. म्हणती तात हिंडता काननी, अपूर्व पुष्पे आणली. ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत. परी रक्षक येता मार्गी तेथ, निज दृष्टीने न दिसती. मग ते रक्षक पाळतीवरी, गुप्त बैसती अन्य क्षेत्री. तो एके दिनी उभय सत्वरी, कुसुम वाटिके संचारले. संचारताची विभक्त ठाया, चरपट गेला फळे तोडाया. तो रक्षक येऊनी पुष्टी माया, चरपटा ते धरियेले. ते नारदाने पाहून त्वरे करून केले पलायन. स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊनी राहिला. एरीकडे लती कपाळ, धरुणी चरपट बाळ. एताची भेदिले मुखकमळ, हस्तप्रहारे करुनिया. तेने कोपुनी तपकेसरी, की अपूर्व भासे वैश्वानरी. मग तीव्र शिखा आहुती बनकरी, चावावया घावतसे. करी कवळुनी भस्मचिमुटी, वाताकर्षण जल्पे होटी. तेने करुणी बनकर थाटी, व्यक्त झाले सकळीक. परम अस्त्र ते कठीण, सकळांचे भेदिले हृदयस्थान. तेने दहीचा सकळ पावन, कुंठित झाला ते समयी. ऐसा होता विपर्यास, तो अनेक बनकर त्या ठायास. मागुनी येता सहज स्थितीस, तेथे पाहिले सकळिका. परम तीव्र आती कठीण, दे दिप्य रूप तेज गहन. त्या ते दृष्टी पाहुन, मागचे मागे ते सरले. त्वरे येऊनी नगरक्षिती, म्हणती महाराजा हे नृपती. एक जोगी अर्कस्थिती, आला असे महाराजा. बाळरूपी अतिसान, तेने बनकराचे प्राण. रधही पेटला प्रळयानळा समान, दिशा मिरू म्हणतसे. मग पाचारुणी सुरवर मेळा, इंद्र म्हणे तुम्ही जाऊन सकळा. शासन करून या बाळा, धरुणी आनामज पुढे. ऐसे बोलता देवपाळ, सकळ देव उठले सबळ. चरपट प्रताप समुद्रजळ, प्राशन करू पाहती. एताची कुसुम वाटिका निकटी, चरपट पाहता झाला दृष्टी. मग सावध राहुनी कोपार्णव पोटी, लहरा सोडू म्हणतसे. भस्म चिमुटी करी कवळून, सावध उभा ब्रह्मनंदन. तो देवसैन्य अपार घन, निकट येऊन बोलती. सकळ अस्त्र प्रतापतरणी, त्यात अस्त्र मुकुटमणी. तेची द्वंद्वासी पाठवणी, वाताकर्षण रुझवावा. मग हाती भस्मचिमुटी, वाताकर्षण झाले होटी. पाहुन देव चिमुट थाटी, सव्य अपसव्य फेकी तसे. मग तो अस्त्रप्रयोग कठीण, सकळ चमू घाली वेष्टून. सर्वारधी संचारुण, आकर्षिला वात तो. प्राण होऊनी कासाविस, देह सांडती स्वर्गमहिस. रुधिर येऊनी अननास, पूर्वा हे भडभडा. एषा दशेत देव सघन, हाती एरीकडे पाकशासन. हेर भृत्य पाठवून समाचार आणवी, येऊनी हेर पाहुनी तेथे. सांगते झाले अमरपाळा ते. म्हणती महाराजा अत्याद्भुत, देव सर्वस्वी निमाले. यावरी धैर्य धरून बोलत, सिद्ध करा ऐरावत. महाप्रळय वज्रघाते, भग्न करणे तयासी. ऐसे एकोणी बोलती हेर, म्हणती न्यून काय झुंजणार. परी तो धनुष्या लागी शर, न लावी अजुनी महाराजा. पाहता पाहता रणांगणी, विपरीत करीतो करणी. उगीच श्वासोश्वास कोंडुनी, प्राण सोडती झुंजार. ना तरी उगलाची जाईल प्राण, मग सकळ राहील मुखभंजन. तरी दशकरा ते सहाय्य करून, तेथे आणावा महाराजा. त्याची होताची दृष्टादृष्टी, याची होईल श्वासकुंठी. तरी महाराज हे दया जेठी, शिव सहाय्य करावा. ऐसे एकता हेर भाषण, उठता झाला पाकशासन. वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन, कैलासासी पातला. चरणावरी ठेवूनी माथा, म्हणे महाराजा आदिनाथा. तुम्ही अमरपुरी मजपतिता, अमर करुणी बैसविले. परी आता निर्वाण आले, देव सकळ प्राणा मुकले. सांगावया तुम्हासी वहिले, उरलो आहे इतुकामी. शिव म्हणे ऐसा कोण, आला आहे स्वर्ग चढून. शक्र म्हणे स्वदृष्टीने, पाहिला नाही महाराजा. कुसुमलतिकेचा केला नाश, म्हणून पाठवले सर्व देवास. त्यांचा समूळ होता प्राणनाश, पळून आलो येथे मी. ऐसे एकता शिवशंकर, गणासी आज्ञा देत सत्वर. सिद्ध होऊनी चला समग्र, समागमे माझिया. आणि विष्णू ते कराश्रुत, तो हो अनायासे सहित. ऐसे एकता दूत, विष्णू समीप धावती. मग गणासहित अष्टभैरव, अष्टपुत्र घेऊन शिव. शतकोटी समुदाय, अमरपुरी पातला.
चढा ओढी रणात देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्मची मुठी कवळिली ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वास बंद शिवासहित असो शतकोटी गण शिवासह पाकशासन एकदाची महिकारण ढासळूनी पडिले अवघे पडले निचेष्टित परी नारद दुरोनी विलोकित हस्तपाद खुडिता हसत अमरनाथा पाहुनी एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात लक्ष्मी लक्ष्मी महा अद्भुत वृत्तांत सर्व सांगती नेनो अमरवनी कोण आला आहे बलिष्ठ जाण तेने सकळ देव केले तृण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊनी कैलासास स्तवोनिया उमानाथास युद्धालागी गेलासे ऐसे एकता मधुसूदन विचारन पाहता विष्णुगण 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासे शिवगण जे शिवासहित देवासह अमरनाथ परम पाहुणी अवस्थित विष्णुमनी क्षोभला सकळ दूता अज्ञापित म्हणे तुमचा होयतात धरा मारा अलंबित शस्त्रे अस्त्रे करुण्या आपण घेऊनी सुदर्शन गांडीव सजविले लावून इतुके चरपटनाथ लक्षुण भस्मची मुठी कवळी तसे मनात म्हणे विधिकुमार सुदर्शन आहे अनिवार तरी आपण आधीच विरासार करुनिया बैसावे मग मोहनास्त्र जल्पुनी होटी सुदर्शन नामी फेकली भस्मची मुठी ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊनिया संचारले तेने करुणी सुदर्शन अचळ जड झाले मोहन तैसेच गांडीव आणि सकळगण उठविले नेटकी ते पाहुणी चरणस्थित काय करता झाला नाथ विष्णुगण करुणी समस्त वाताकर्षण योजिला वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकता भस्मची मुठी तेने विष्णू कटक सुभट श्वासोश्वासे दाटले सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटती दुःखी होऊन तेने पाहुणी मधुसूदन सुदर्शन प्रेरितसे ते सुदर्शन कोपे करून प्रेरित झाला रमारमण परी ते नाथा पाशी येऊन मोहे करून वेष्टिले चित्ती म्हणे पिपिलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही निमित्ते करुण्या काही खेळ मज दावितसे ऐसा विचार करून चित्ती नमन केले नाथाप्रती नमोनिया दक्षिण हस्ती जावोनिया विराजले चरपट हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासतसे एरीकडे वैकुंठनाथ आश्चर्यधरी स्वचित्तात म्हणे मोहुनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्टाने मग हाती गदा परताळून येता झाला रमारमण तै चरपट तेथे दृष्टी पाहून भस्मची मुठी कवळी तसे वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करुणी तपपात्र समोर लक्ष्मी कंजगात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्र पवनगती संचारते झाले हृदयाप्रती तेने झाले अरिष्ट अति धडाडूनी पडियेले हस्त विभक्त होऊनी गदा पडती झाली क्षिती अल्लादा पंचजन्य प्रियपद गोविंदा सोडूनिया मिरवत ऐसा होता अव्यवस्थित ते पाहुनिया चरपटनाथ मग विष्णू जवळी येऊनी त्वरित निज दृष्टी विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभमनी मनात म्हणे आपणा लागुनी भूषणा ते घ्यावा हा ऐसे म्हणून स्वचित्तात वैजयंतीसी काढून घेत गळा ओपुणी मौळी ठेवित रत्नमुकुट विष्णूचा शंखचक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा कक्षे माझी घालून शिवापाशी पातला शिव पाहुणी निजदृष्टी तो कपालपात्र आणिले पोटी ते घेऊनी झोळी त्रिपुटी सांडुनिया चालिला चित्त गमना गमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितिया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपटतो पंचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य काराकारण कक्षे गदा हृदय स्थान कौस्तुभ गळा शोभवी ऐसे चिन्ही पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केली आहेसी कळेना एरी म्हणे एका तात सहज शक्राच्या कुसुमलतात खेळत होतो पाहता अर्थ माते बनकरे ताडिले मग म्या कोपे बनकर मारून टाकले महीवर तया कैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भव विभूप्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसे एकता चरपट गोष्टी परमदचकला परमेष्ठी मग रधी धरुणी नाथ चरपटी गौरवित बाळते म्हणे वसा माझा तात आज तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य दैवत मजसह जगाचा जरी ते होतील गतप्राण मग मही त्या वाचून आश्रयरहित होऊन जीवित्व आपले न चाले तरी बाळा उठवेगी क्लेश हरोनी करी निरोगी ना तरी मज जीवित्व भागी अत्यंष्टी करून जाई का मग बोलता चतुरानन चिंती वेष्टीला कृपे करून म्हणे ताता उठविन सकळिका चलाकी मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखिले मग प्रेमाश्रू आणूनी डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाताकर्षण चरपटकळा काढूनिया घेतले वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाटी ब्रह्मा करी धरुणी चरपटी विष्णू भावांच्या पदपुटी निज हस्ते लोटिला परी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुनिया रमानाथ
कोण हा विधी ते पुसत, तोही प्रांजळ सांगतसे. मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण. विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकवी. मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण. माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा. मग परमेष्टी हस्ते करून चरपट अंगीचे काढून भूषण. विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवितसे. असो सकळांचे समाधान पावनी पावले स्वस्थान. चरपट अवतार पिपिलायन सर्व देवा लागी समजला. मग विधीने चरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान. एरीकडे नारद गायन करीत आला शक्रापाशी. इंद्रा लागी नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न. येथे कोणता नारद कळी करून गेला असे. ऐसे नारद बोलता वचन मनी खोचला सहस्रनयन. चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्हा भवलासे. ऐसे समजुनी स्वचित्तात कळीचे नारद कदा न म्हणत. अल्पपूजेने गौरव मग बोळविले तयासी. एरीकडे चतुरानन गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन. तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला. यावरी पुढे खेळी मेळी पर्वणी उत्तम पावली बळी. मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नाना लागी जातसे. 21 स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेसी आले बहुत. तया माझी चरपटीनाथ विधी घेऊनी आलासे. मग तात पुत्र करुणी स्नाना परतोनी आले स्वस्थाना. या उपरी सहज स्थित होऊन संवत्सर भरला असे. नारद विद्या पूर्णगमन मनी चिंतता पावे स्थान. तया मागे गौरवून भोगावतीसी पातला. करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहून. बळीरायाच्या ग्रही जाऊन वामना ते वंदिले. बळीने करुणी परम आतिथ्य बोळविला चरपटीनाथ. या परी इच्छा पूर्णनाथ भ्रमण करी महिसी. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर 39तमो अध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार 39तमो अध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जय आजी पंढरीनाथा. पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता. दीनबंधो अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी रसाळ वचन. तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे. इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशकतुल्य केला. परी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वमूर्ती सहस्रनयन तयाप्रती जाऊनिया बैसलासे. येशारीती पाकशासन बैसला सेवुनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे. आहा वय धाकुटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप. हरिहरादी करुणिलोप स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्यासबळ देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना. तरी या ते करुणी उपाय साध्य करावी इतुकी ठेव. मग कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची अनावे महायत्ने. तरी तो यत्ने म्हणशील कैसा यत्न करावा सोमभासा. मग निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी दाऊनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधून घेई जे. ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुत उपरी चरनामे मिरवितसे. उपरी चर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगोनी त्या ते कार्य शेवटी. मग मच्छिंद्र आम्हा बोधिल तरी त्या ते पाचारुण. कार्ययज्ञाचा वदुनी काम विमानयानी आरूढ करून पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत. गौरवणी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी स्वमुखाचे पडता जळ कार्य शुक्तिका मुक्ताफळ. तुते उपिल तपोबळ नवनाथ आनोनिया. ऐसे एकुणी गुरुवचन परमतोषला सहस्रनयन. मग रथे मातली पाठवून उपरीचरा पाचारी. उपरीचर येता वदे त्या ते म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करुणी आरोहण जावोनिया पाही मच्छिंद्रनंदन. उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथा मेळी. मग ते आर्या भावार्थित मिळवोनी आणि अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ तात्काळ विमानयानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालिंदर अडबंगीनाथ तीर्थस्नानी ऐक्य मेळा झाला असे. ऐशा समुदयात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात. मग उठोनी मवळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला सकळामध्ये वेष्टून. म्लानवानी कार्यरत्न अमराचे सांगतसे. भौतापरी करुण भाषण सर्वांची तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्यपणी वदविले.
मग जालिंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्यजोगी आरूढ झाले विमानी गौड बंगाली हेलापट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमानयानी होऊन पाहते झाले वडवालग्राम तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथुनी भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छल्या मे तो गौतम तिरी नाथोत्तम जती भरतरी अवतरला असे या परितीर्थे करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतिसी होता ताम्रपर्णिकाठी सवे घेतला महाराजा तेथुनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवनसिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथाचे परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी समोरी आला वृत्रारी परम गौरवनी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळ करुणी नमानमन नेता सदना सहस्रनयन आपल्या असनी बैसवून षडशोपचारे पूजले मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कौणे स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळा एकमात सिंहलद्वीपी स्थानाद्भुत यज्ञ तेथे करावा उपरी चरवसू गंधर्व घेऊन पाहात झाले आटव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसोनी सहस्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती 9 जना स्वहा म्हणून कुंडी टाकीती परी किलोतळेचे सीमे आत आटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्रा ते आठवला मग पाचारोणी उपरी चरतात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ सिंहलद्वीपी मीननाथ कवनग्रामी ठेविला एरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत आटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलोतळे सहित मीननाथ पाचारी तो आताची मग उपरी सर्वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतळारत्न पाचारोणी एक क्षण भेटी केली उभयंता परम स्नेहाने क्षण एक काही वाहिवले मोहप्रवाही उपरी दारा सूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्रजती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्य उपरी सर्वसू बैसवनी पहावा अर्थ सुरसू ऐसे बोलता प्राज्ञविशेषू अमरपाळ समजला मग हातीचे सोडूनी यज्ञकंकन वसू हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी एसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन रधी भाविती यावरून प्राणसांडी करावी एरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणूनी साक्षेप इंद्र मयूरवेशे नटलासे निकट तरुशाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लाधले दैवे सर्व तपरहाटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी वातप्रेरक अस्त्र लाधले एसी विद्या होता सघन परमहर्षला सहस्रनयन परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तववरी असो हवन अर्पण आहुती मग पावनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी त्रिदर्शनाथे पूजले अंग वस्त्रभूषणे चांग देवोनिया गौरविले सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडुनी पाणी सर्वासी वदे मलानवदनी नाथ माझे परिसाम माते घडला एका न्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेशे धरुणी माये अभ्यासिले विद्येते मीन जातीचा प्रतापगहन मज सापडले विद्यारत्न तरी आपलावर त्याते देऊन सनाथपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांसी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरी सर्वसू वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता परी नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलुनी सकळ जती विमानारूढ झाली समस्ती खाली उतरुणी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत 12 वर्ष तपनिचित तीव्रपणी आचरला परी ते आचरता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी तेनी सरिता लोट लोटुनी भीमरथी ते भेटला ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलू भरून परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियेले ऐसे तप करुणी स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले
शके 1000 पर्यंत प्रगट रूपे मिरविले नाथ. मग येऊनी आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. मढीत राहिला कानिफ जती, उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. जान पीर जो जालिंदर जती, गर्भगिरी नांदतसे. त्याऊनी खालता गैबी पीर, तो गहिनीनाथ परमसुंदर. वडवाळ ग्रामी समाधीपर, नागनाथ असे की. वीट ग्रामी मानव देशात, तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी अळबंगी, तीर्थगुप्त अद्यापी करिता ती. भरतरी राहिला पाताळ भुनी, मीननाथ गेला स्वर्गा लागुनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ, ते सो सामर्थ्ये गेले वैकुंठात. विमान पाठवणी मैनावती ते, घेऊन विष्णू गेला असे. पुढे 84 सिद्धापासून नाथ पंत मिरवला. अति सामर्थ्याने तेथुनी चरित्र झाले संपूर्ण, सर्वनाथाचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन, सुंदरपणी मिरविले. उपरी सांगुनी रेतक्षिती, आणि मच्छिंद्राची जन्मतिथी. तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करता भावे करून, तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन, विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वस्थी जाऊन, सिद्धार्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठन, अपार धन लाभेल संसारी जान. विजय लक्ष्मी पाठी बैसून, करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती. युद्ध करुणी उपरांती, ऐक्यचित्त झाले असे. त्याचे झालिया पठन, शत्रू होतील क्षीण. मुष्टी विद्या साधन, तया होत सर्वथा. चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समजता. रणी जिंकुनी वायुसुता, ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता, चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवोनी सर्वथा, निरंतर शांती मिरविल. पाचवे अध्यायीचे कथन, भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन, भूत संचार नोहे त्या घराकारण. आले असता जाती सोडून, परमत्रासे करून या. सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ, युद्ध करुणी प्रसन्नचित्त. वश झाली अस्त्रे ती. तो अध्याय नित्य करिता पठन, शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुणी मन, किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गपासव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता एकता, लिप्त नोहे 84ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वता, चिंता व्यथा हरतील. जाखिनी भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी. एक मंडळ त्रिकाली, अभ्यासूनी फलप्राप्ती घेई जे. आठवे अध्यायी सकळ कथन, पशुपतरायासी रामदर्शन. रणी मित्रराज जिंकून, केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता एकता, आपला सखा देशावरता. तो ग्रहासी येऊनी भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की. नववे अध्यायी कथन, गोरक्षाचा होऊनी जन्म. उपरी सेवुनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता एकता, साधेल विद्या इच्छिल्या अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता, 14 विद्या करुणी राहे. दशम अध्यायीचे कथन, स्त्री देशात मच्छिंद्रनंदन. अंजनी सुत अर्थी पाठून, अर्थ किलोतळेचे पुरविले. एकांती बैसोनी अनुष्ठान, संजीवनी पाठ करी गौरनंदन. गहिनीनाथाचा झाला जन्म, कर्दमपुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठन, स्त्रियांचे दोष जातील कपटपण. मुले वाचतील होता जाण, जगी संतती मिरविल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात, उदय पावला जालिंद्रनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता, नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळरात, पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते, संततीसह भोगिल की. 12व्यात हे कथन, जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन. उपरी कानिफाचा होऊनी जन्म, विटंबिले देवासी. तो अध्याय करिता पठन, क्षोभ न पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन, सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ, होऊनी केले अचल सनाथ. ब्रह्मरूपी आगळी, तरी तो अध्याय करिता पठन. स्त्री हत्येचे दोष सघन, त्याचे होऊनी सकळ निरसन. उद्धारील पूर्वजा. चतुर्दश अध्यायी कथन, गर्तेत जालिंदर गोपीचंदाने. स्त्री बोले घातले नेऊन, गुप्त निशी माझारी. तो अध्याय करिता पठन, असेल बंद कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वर्तेल. पंचदशात सुढाळ कथन, कानिफा मारुतीचे युद्धकंदन. उपरी स्त्री राज्यात जाऊन, आतिथ्यपूर्ण भोगिले. तो अध्याय गाता एकता नित्य, घरचे दारचे कलह नित्य कृत्य. शांती पाऊनी सर्व सुखात, निर्भयपणी नांदेल. 16वे अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचिता, नित्यानित्य दुस्वप्नाते नाशिल. सप्तदश अध्यायी कथन, जालिंदर काढिला गर्तेतून. उपरी नाथाची दीक्षा देऊन, गोपीचंदे अर्चिला.
तोची अध्याय पठन करता योग साधिल अचरता दृष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो. अष्टदश अध्यायी कथन. बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठन करता ब्रह्महत्या नासेल सर्वथा. पूर्वज कुंभीपाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षाकारण भेटला मारुती श्री रामप्रीतीने. तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधिल की. 20व्यात अद्भुत कथन. श्री रामचंद्रा भेटी कारण गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ. तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल. 21व्यात स्त्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने. नाना परी बोधुनी मन दृष्टकर्मा ते निवडिले. तो अध्याय पठन करिता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तपोलोकी मिरविल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षनाथे मीननाथा मारुणी पुन्हा उठवला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करुण्या. तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थिया पुत्रतत्वता तो होईल विद्यावंत विद्याजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन. मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे अनिक केला तेथे उसव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरुणी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत. तरी तो अध्याय पठन करता नित्य बाळहत्या नासेल की. बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी. तरी ते नासेल संसारी सुखी होऊन बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रसभ झाला शापे करून. तरी तो अध्याय केलिया पठन शापवचन बाधेना आणि मानवविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामना पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम भर्तरीसुत एकचित्ती भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठन गोहत्या जात निरसून पोटी पाठी शत्रुसंतान न राहे होऊन या. 27व्यात अद्भुत कथन. राज्यपदी बैसला राव विक्रम भर्तरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पाविल पूर्वस्थान गेली वस्तू पुनःपर्तून सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करता श्रवण पठन त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारत सेवेसी. 29वे अध्यायीचे चरित्र. भर्तरी होऊनी विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वर्ता जाण कलत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ परी ते चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात. तरी तो अध्याय पडथा नित्य कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन. मच्छिंद्र विक्रमदेही संचारून 12 वर्ष राज्य करून रेवतीसी पुत्र दिधला. त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहाकारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्रशेव स्वर्गाहून महीवरती उतरविले. ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवन जन्म होऊन भेटला अत्रिनंदन सहज सिद्ध कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन. रेवन झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदराकारण 42चे करुणी उदाहरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा. जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला त्राता तयाची ये मातेसी. ती कथा करिता श्रवण पठन सर्पवृचिक दंश जया कारण झाली या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केलिया अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदना न लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38व्यात चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांत होईल सर्वस्वी. 39व्यात कथा. चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावून
जय घेऊन येईल ही. यावरी 40व्यात कथन सर्व नाथा ते पाकशासन. स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था. यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदिल. आगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार. परी पलटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. ह्या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करिता क्षमा समिती. जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करुणी पहावे या उपरी वाचिता न ये जरी. तरी संग्रह करुणी ठेवावा घरी. नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोकुनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग. नवनाथ अडवोनी अंग कार्य तुमचे करतील की. असो विजय संपत्ती नांदो श्रोतेच्या ग्रहाप्रती. धुंडी सुत हेची प्रार्थी मालून नरहरी देवा ते. शके 1741 प्रथमाथी नाम ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त जाहला. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर 44तमो अध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार 44तमो अध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ समाप्तम. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाचा एक सुंदर प्रवास पूर्ण केला. 9 दिवसाच्या या भक्तिमय पारायणामध्ये आपण नवनाथांच्या दिव्य लीलांचे, त्यांच्या अद्भुत सामर्थ्यांचे आणि त्यांच्या भक्तावरील कृपादृष्टीचे मनोभावे श्रवण केले. ही केवळ पारायणाची सांगता किंवा शेवट नाही, तर आपल्या आयुष्यामधील दुःखाचा, भीतीचा नवनाथांनी केलेला कायमचा असता आहे. आजच्या अंतिम अध्यायाच्या दिव्य फलश्रुतीनुसार ज्या घरामध्ये नाथांच्या भक्तिसाराची सांगता होते, त्या घरामध्ये दारिद्र्य, रोगराई आणि नजरदोष दूर होऊन नाथांची कृपा प्राप्त होते. या पारायणाची सांगता किंवा उद्यापन कसे करावे याची माहिती या ग्रंथाच्या शेवटी दिली आहे. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचे उद्यापन करावे. या 9 दिवसाच्या सेवेमध्ये आमच्या अल्पबुद्धीमुळे किंवा अजाणतेपणामुळे काही चुका झाल्या असतील तर त्या नवनाथांनी माफ कराव्या अशी प्रार्थना करते. नवनाथांच्या कृपेने सर्व भक्तांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच नाथांच्या चरणी प्रार्थना. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.